सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर सकाळची वेळ आहे आणि मुलं काय आणखी उठलेलीच नाही आहेत। माझी झालेली आंघोळ आईची आमची, पण प्रांजल आणि राजवीर काय आता सुट्टे तर काय लवकर उठतच नाहीत। केस तर ओल्लेच आहेत बघा माझी खाली पूर्ण। हे बघा हे राजवीर आणखी झोपलेलाच आहे। तर त्याला किती वेळ झालं उठ म्हणते, काय उठतच नाही। तर मी तूप करायचं आहे मला, तर करायचं आहे म्हणजे मी फिरून घेतलं आहे ते पळीनेच। त्यासाठी मला ना तुळशीचे पानं पण पाहिजेत। चल मी तुळशीचे पानं खूप छान अशी तुळस आलेली आहे। थोडेफार मी पानं घेते त्याचे, कारण की जर तूप कडवताना टाकलं ना तर छान वास पण येते तुपाचा। काही जण नागिनीचे पानं टाकतात, म्हणजे जे खायचे विड्याचे पानं असतात ते, पण आमच्या इथं कोणी पानच खात नाही। तर आता एक अन दोन पान पण काही ते देत नाहीत, म्हणून मी तुळशीचेच पानं टाकते बघा। काही पानं आले स्वच्छ धुतले, धुवून घ्यायचे। आता ए उठ ना, पाणी काढले मी, जा। प्रांजल तर झोपलेलीच आहे। चला मी तूप काही गॅसवर ठेवलेलं नाही, काही नाही, असंच मी हे करून ठेवलंय। म्हणलं मुलांना उठवा आणि पानं पण तुळशीची एकदा धुवून घ्या। बघा तूप मी छान हे केलं। दूध पण आलं तर सकाळी, दूध एकीकडे ठेवते। हे बघा हे लोणी, हे 8 ते 10 दिवसाचं, 10 दिवसाचंच आहे बघा हे। तर बरंच झाले, आता करून घ्यावात, कारण की आता हे दोघंही बाजारात गेलेले आहेत आईने, आणि राजवीर आणि प्रांजल आता उठतेनच, झोपलेलेच आहेत। तर म्हणलं आता काही काम पण नाही काय नाही, तर म्हणलं हे पातेलं पण माझं भरलेलं होतं तुपाचं, हे लोणी बनवायचं होतं। तर म्हणलं आता ते आल्याच्या नंतर आणखी मग बाजार भरा, आणखी नाश्त्याचं हे, तर म्हणलं कडून घ्यावं तूप, तोपर्यंत वेळ आहे। तर सकाळी ना बघा कसं आभाळ, असं मस्त ढगाळ वातावरण, म्हणजे जास्त ऊन पण नाही आणि काहीच नाही, छान असं वातावरण झालेले। रात्री खूप पाऊस पडलाय, एकदम गार वाटायला लागले। आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, चांगलं वाटतं। हे बघा छान असं आता तूप तयार व्हायला लागले, म्हणजे झालंच आहे। थोडंसं असं म्हणजे पांढरं वाटायला लागले, थोडंसं आणखी लाल करते मी त्याला। हे साईडनं असं पातेल्याला करपलंय, पण ते जास्त काही झालं नाही। तर त्यामध्ये मी तुळशीचे ना हे पानं घेते टाकून, छान वाटते। असा वास येतोय ना मस्त तुपाचा। मी काय तूप बनवताना काय दाखवलं नाही, ह्याच्या अगोदर 1-2 मी व्हिडिओ झालेले आहेत माझे तूप बनवायचे, तुपाचे मी व्हिडिओ टाकलेलेच आहेत। तर जास्त काही अवघड नाही, मिक्सरला पण काही राडा होत नाही ना, काय नाही। ज्या पातेल्यात, आता ह्या पातेल्यात मला कडवायचं आहे ना, तर ह्याच पातेल्यामध्ये मी डायरेक्ट ते लोणी ओतलेले आणि त्यातच असं पळीनं फिरून घ्यायचं आहे। 5 ते 10 मिनटातच तयार होते बघा, तूप झालं तयार। जास्त काही वेळ पण नाही लागला, काहीच नाही, खूप छान झाले। इतका छान वास यायला लागलाय ना तुपाचा, आणि घरचं ओरिजिनल आहे तूप, काय असं बाहेरचं तरी 1-2 वेळेस आम्ही एकदा बाहेरचं आणलं होतं, तर तिच्यामध्ये ना डालडा मिक्स करूनच आम्हाला दिलं बघा। तर हे ना पूर्ण असं ह्याला फेस आलेला आहे, हे थोडंसं गार झालं ना सगळा फेस जाते बघा हे। आणि त्यातली जे बेरी काय असते ना ती पूर्ण खाली बसती, काही जास्त पडली नाही। आणि माझं तुम्हाला मी अगोदरचं तूप दाखवते किती बनवलेलं आहे। तर हे बघा माझ्याकडं अगोदरचं किती तूप जमा झाले, हे 3 पावशेरची भरणी आहे, आणि याच्यात बसत नव्हतं म्हणून मी याच्यात सुद्धा ठेवलं। आणि हे बघा हे असं काही रस ते असला ना, आमरस वगैरे, तर शिरा वगैरे लागते, तर मग मी याच्यामध्ये थोडंसं काढून घेत असते, जसं लागन तसं याच्यामध्ये, म्हणजे गरम पण करता येते। हे पण तूप झाले आणि हे पण, तर एवढं मी तूप साचवलेलं आहे। हे 1-1.5 महिन्याचं तूप असेल बघा, हे 3 पावशेरचं आहे। तर घरी केलं ना तर खरंच छान पण होतं, एकदम असं रवाळ तूप झालेलं आहे माझं घरचं पण। हे बघा खूप रवाळ तूप आहे, आणि हे पण। तर मी ह्याला काही फ्रीजमध्ये नाही ठेवत, कारण की खूप कडक होते। आता हे पण झाले, आता हे गरमच आहे ना आणखी,
आता हे थोडंसं मी थंड झाले ना, आता कशात भरून ठेवत की आता हे पण भरलं आणि हे पण, तर याच्यात थोडंसं टाकन आणि याच्यामध्ये. तर तुम्ही पण नक्की असं तूप घरी बनवून बघा, खूप छान होते. आपली रोजची साय थोडी थोडी काढून ठेवायची. एकदा मस्त मी एवढं भरून घेत असते. आणि हे बघा, हे एवढं ताकसुद्धा निघालेलं आहे. तर हे ताक ना आता दुपारच्या वेळेला प्यायला खूप छान आहे. नंतर कढी पण छान होती, पण कढी आम्ही काही जास्तीची करत नाहीत, करत असतो कढी एखाद्या वेळेस, पण प्यायला चांगले. थोडीशी साखर ते टाकून छान लागते. मस्तपैकी दुपारचे जेवण वगैरे झाले आणि संध्याकाळची तयारी करायची होती. तर संध्याकाळी मला करायचा होता खिचडा. तर त्यासाठी मी 2-3 तास गहू पाण्यामध्ये भिजू घातले होते. छान असे पाण्यामध्ये भिजतात, म्हणजे जास्त पण नाही भिजवायचे. आणि 2-3 तासानंतर अशा एका सुती कपड्यावर किंवा रुमालावर ते गहू असे कोरडे करायला असे ठेवून द्यायचे. आणि कांदा, पुदिना, कोथिंबीर सगळं मी तयारी करून ठेवलेली होती अगोदरच, जसं आपण बिर्याणीला बनवतो तसं. तर बाहेरचं वातावरणही खूप छान असं झालेलं होतं, खूप छान असे ढग वगैरे दिसत होते. आणि गहू मस्त असे थोडे सुकून झालते, जास्त वाळवायचे नाही गहू आणि जास्त कोरडेही करायचे नाही. तर असे मस्त मिक्सरला फिरून घ्यायचे, जास्त बारीक नाही करायचे. जसं आपण लापशीला बनवतो ना, भरडा जो असतोय ना गव्हाचा, तर त्या पद्धतीत थोडे जर जाड राहिले तरी चालते. तर मी थोडे थोडे करून काय केलं, मिक्सरला असे थोडे गहू बारीक करून घेतले. पाहू शकतात खूप छान झाले होते असे. आणि थोडे केल्याच्या नंतर त्याला थोडं पाखडून घ्यायचं किंवा नाही पाखडलं तरी चालते. त्याला धुतलं ना तर सगळं ते गव्हाचा जे वरची साल असते ना ती पूर्णपणे निघून जाते. तर पहिल्या हिच्यामध्ये नाही का, म्हणजे आमची आई सासूबाई असं सांगत असतात, डिलेवरीच्या बायकांना नाही का हे असं अगोदर द्यायचे खायला. पण आता कोणी काही खात पण नाही, कारण की हे पोटालाही म्हणायच्या शेकून ते निघतंय पोट पण, आणि चांगलं पण आहे, छान पौष्टिक पण आहे. तर असो, आम्ही काही खाल्लेलं नाही असं. तर म्हणजे आता खाल्लेलं आहे, असं काही डिलेवरीत नाही काही काही खाण्यात नाही आलं. आणि आता खूप दिवसांनी असा आम्हाला खिचडाही बनवायचा होता, आणि खूप दिवसांनी असा बनवला तर खाऊ पण वाटते. नाही तर काय ते सारखी बिर्याणीच असती. आमच्या राजवीरला तर खूपच बिर्याणी आवडती. आम्ही दर रविवारी नाही तर असं अधूनमधून एखाद्या वेळेस बिर्याणी असती. तर कुकरला नाही का मस्त असं आदान ते ठेवायचं पाण्याचं, त्यामध्ये थोडे 2 लवंगा, मिरे, तेजपत्ता ते सगळं टाकून घ्यायचं आणि मीठही टाकून घ्यायचं, कारण की याला चव छान येते म्हणून. आणि नंतर घ्यायचं कुकर वगैरे लावून आणि त्याच्या 5-6 शिट्ट्या ते काढून घ्यायचा. आणि माझ्याकडं मसाला हे नव्हता, काळा मसाला जो आपण कालवणाला वापरतो ना, ते असा कांदा खोबऱ्याचा नाही का भाजून करतो काळं कालवणाचं. तर मी काय केलं तर फक्त आपलं खोबरं नाही का गॅसवर थोडंसं जाळून घेतलं, काळं केलं आणि मिक्सरला असं बारीक करून घेतलं. तर असं छान कडक तेल होऊ द्यायचं, त्यामध्ये आपलं सगळे हे कांदा, हिरव्या मिरच्या हे सगळं टाकून घ्यायचं आणि गरम मसालेही टाकून घ्यायचे सगळे 2-2, 3-3 घ्यायचे, कारण की आपण जेव्हा ते शिजवतोत ना एकीकडं गव्हाचं भरडा, तर त्यामध्येही थोडेसे गरम मसाले आहेत. तर मी 2-2, 3-3च असे लवंगा मिरे घेतले होते, कारण की खूप तिखट पण नको, जास्त गरम मसाल्याचा पण भपका होतोय. त्यामध्ये आणखी काळं मसालाही पडणार होता. आणि थोडीशी आलं लसूण पेस्टही टाकून घ्यायची. आलं लसूण पेस्टने छान असा सुगंधही येतोय आणि चव पण लागते. आणि थोडं कोथिंबीर, पुदिना आपलं जे बारीक केलेलं आहे ना, तर ते छान असा परतून ते घ्यायचा. आणि आपलं जे खोबरं होतं आपण मिक्सरला बारीक फिरवलेलं, तर ते पण टाकून घ्यायचं. सेम बिर्याणीचीच प्रोसेस आहे, फक्त बिर्याणीला असं काही खोबरं वगैरे टाकत नाहीत. तर याचं थोडंसं आपलं वेगळे, म्हणजे 2-3 जिन्नस असे थोडे वेगळेच टाकणं लागते, जसे की आपण कालवणामध्ये टाकतो तसं. आणि हा आपला घरगुती काळा मसाला घरीच बनवलेला आहे, ते 1-1.5 चमचा आपल्या चवीनुसार टाकून घ्यायचा. त्यामध्ये काही बेडगी काही टाकत नाहीत मसाला, कारण ह्या मसाल्यामध्ये कांदा खोबरं सगळंच असते आणि त्यामुळे चव पण येते. आणि 2 लिंबू घेतले होते, 2 लिंबाचा रसही टाकून घेतला. यामध्ये दही नसते फक्त, आणि बिर्याणीला दही असते. तर 2 लिंबाचा रसही पिळून घेतला. थोडीशी हळदही टाकली, कारण की हळदीनं ह्या ग्रेव्हीला पण असा छानपैकी कलरही येतो आहे. आणि मटणमध्ये पण असतीच हळद. तर शिजवलेलं मटणही छान असं टाकून घेतलं. मटण असं थोडं चिकनं असलं ना तर छान असा खिचडा तयार होते. सगळं असं एकदम एकजीव करून घ्यायची सगळी ग्रेव्ही वगैरे, सगळं ते पातेल्याचं त्याचं हिसळून ते टाकून घ्यायचं. आणि आपलं एकीकडं कुकरचं हे शिजलेलं सुद्धा होतं गव्हाचं,
तर छान असं मस्त मऊ मऊ झालेलं होतं, खूप छान. लहान बाळांची जशी आपण लहान बाळांना अशी पेस्ट बनवतो ना, तर तशीच झालेली होती. डाळही मस्त तिच्यातल्या शिजल्या होत्या, हरभऱ्याची पण डाळ. आणि एक जीव माझं काय झालं, कुकरमध्ये नाही का सगळं एकत्र बसतच नव्हतं. तर मग मी मोठ्या पातेल्यामध्ये नाही का हे शिजवलेले जे गव्हाचं होतं ना कणी, तर ती एकाच पातेल्यात काढून घेतली आणि जी ग्रेव्ही होती ना तीसुद्धा एकत्रच केली आणि मस्तपैकी असं एकजीव करून घ्यायचं. थोडं जर घट्ट वाटत असेल तर जे हिसळून कढईचं ह्याचं सगळं व्यवस्थित त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून घ्यायचं. जर कोणाला जास्त घट्ट आवडत असेल तर काय हरकत नाही, तुम्ही पाणी नाही टाकू शकत. आणि तिखट मीठ वगैरे सगळं एकदा व्यवस्थित चेक करून बघायचं आहे का नाही. तर याच्यामध्ये माझं बरोबर पडलेलं होतं, कारण की मी मीठ शिजवताना टाकलं होतं आणि कांद्यामध्येही टाकलं होतं. तर खूप छान असा तुम्ही पाहू शकता असा खिचडा तयार झालेला होता. मस्त एकजीव आणखी करून घ्यायचा वाढताना. आणि त्याच्यामध्ये असं मटण काय लवकर सापडतच नाही, तर ते पातळ असल्यामुळे. तर नक्की असा तुम्ही खिचडा घरी करून बघा. दरवेळेसच आपण बिर्याणी, कालवण, असं भाजी तिच्यात मटणचं हे करतच असतो. तर आज रविवारचा दिवस असल्यामुळे सगळ्यांकडेच आज नॉनव्हेजच असते. आमच्या इथे आज नॉनव्हेजच होतं. तर सगळेजण सोबतच असे जेवायला बसतो आणि आम्हाला बाहेरही जायचं होतं. आज बनवला होता मस्तपैकी खिचडा, तुम्हीही बघितला. तर खूप छान असा खिचडा झालेला होता. काही जण ह्याला हालिमाई म्हणतात काही काही भागात, आणि काही काही भागामध्ये ह्याला दालचाई म्हणतात, पण आमच्या इकडं त्याला खिचडाच म्हणतात. तर 5-6 महिन्याच्या नंतर आम्ही बनवला होता, कारण की राजवीर पण काही खात नाही आणि जर सगळ्यांनी खाल्ला तर बरा वाटते. राजवीरला आवडती बिर्याणी, म्हणलं सारखी सारखी काय बिर्याणी पण काही खाऊ वाटत नाही, दर रविवारीच बिर्याणी. हे बघा ही प्रांजलचं. तर आता जेवण ते झालते ना, आम्ही गेलो होतो बाहेर. तर तिला प्यायचं होतं माझा आणि आम्हाला खायच्या होत्या आईस्क्रीम. तर ती म्हणते तुम्ही रोज 1-2 दिवसाला आईस्क्रीम ते खातात, तर ती म्हणली मला माझा प्यायचे. मग तिला आम्ही माझा घेतलं आणि राजवीरने काय पिलं ग? हा, त्याला पण हेच आणलं होतं वाटतं. हां, तर आजचा दिवस असा गेला बघा आमचा. तर चला भेटूया आपण आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. सबस्क्राईब करा आणि